मित्रांनो, वृत्तांकन म्हणजे मागील आठवड्याचा इतिवृत्त असतो. आपण प्रत्येक आठवड्याचं वृत्तांकन घेत असतो. वृत्तांकन म्हणजे मागील आठवड्याचा आरसा होय आणि तेच वृत्तांकन आपल्यासमोर सादर करत आहे आपलीच मैत्रीण ईश्वरी. नमस्कार. दिनांक 9 मार्च 2026 वार सोमवार. जोपर्यंत जिंकण्याचा वेळ निर्माण होत नाही तोपर्यंत आपल्या क्षमतेला गरुड पंख फुटत नाही. आज मी 7ला शाळेत गेले. क्लास सुरू झाला. सर आले, पाढे झाले. गणिताचा तास सुरू झाला. थंडीची लहाट सर्वत्र पसरली होती. थंडगार हवा अंगाला स्पर्श करीत होती. आकाशात गुरुजींची वाणी मधुर आणि गोड भासत होती. क्लास संपला. शाळेची स्वच्छता झाली. परिपाठाला सुरुवात झाली. परिपाठातले सगळे विषय छान झाले. शरीर प्रसन्न होण्यासाठी व्यायाम लागतो, तसं मन प्रसन्न होण्यासाठी परिपाठ लागतो. आम्ही वर्गात गेलो. इंग्रजी वाचन सुरू झालं. त्यानंतर आम्ही पेपर घेतला. पायाभरणीचा तास सुरू झाला. मला ना या तासाचं जादूच आहे असं वाटतं, कारण आधी ऐकणे, मग ते मेंदूत जाते आणि पोटात येते. गंमतच आहे ना. मराठी व गणिताचा तास झाला. जेवणाला सुट्टी झाली. जेवण करून वर्गात आलो. त्यानंतर इंग्रजी व बुद्धिमत्तेचा तास झाला. शिक्षक और सड़क दोनों एक जैसे होते, खुद जहाँ है वहीं पर रहते हैं, मगर दूसरों को अपनी मंजिल तक पहुंचा ही देते हैं. पेपर झाला. वाचनाचा सोहळा सुरू झाला. पुस्तकच आयुष्यात नसती आली तर शब्द जो शब्दांच्या पलीकडचा आनंद देतात, तो आनंद तरी कसा कळाला असता. त्यानंतर आम्ही 4 तास वाचन केलं. हे 4 तास म्हणजे आमच्या आयुष्याचे 4 रस्ते बनवणारे होते. शाळा सुटली. आम्ही डोळ्यात स्वप्न रुजवत घरी गेलो. दिनांक 10 मार्च 2026 वार मंगळवार. ज्ञानाचा सागर म्हणजे शाळा, संस्काराचा गोड झरा म्हणजे शाळा, व्यक्तिमत्व विकासाचे वेगळे वळण म्हणजे शाळा, मोज मस्तीचा वेगळाच थाट म्हणजे शाळा, वेगळाच थाट म्हणजे शाळा. रोजच्या प्रमाणे आजही क्लास होता, पण आजचा दिवस फार मजेदार होता. क्लासमध्ये गणिताचे खूप सारे प्रश्न झाले व सर्व सर आले. मग परिपाठ झाला. परिपाठामध्ये पुस्तक परीक्षण मला फार आवडलं. आम्ही सर्व साहित्य घेऊन शिवार भ्रमंती व भोजनाला निघालो. आम्ही शेतात गेलो. सरांनी चूल पेटवल्या. आम्ही रंगात रंगलो. शब्दांच्या जत्रेत हरवून गेलो. कृती, गाणी, नाच, बालसभा यांची चंगळ उडाली. आमचा हा कार्यक्रम 3 तास चालू होता. तेव्हा कोठे भाजीचा वास येत होता. गाण्यातली भेंडी रंगली. भात शिजला. आता सारं झालं. ताट सोबतीला आलं. सगळ्यांनी मारला भाजीवर ताव. वनभोजनात रंगपंचमी झाली, पण रंग मात्र घडवणारे होते. आम्ही सगळी कामं उरकून घरी निघालो. दिनांक 11/3/2026 वार बुधवार. उत्तुंग जगाकडे बघणारी केविलवाणी नजर म्हणजे शाळा, उत्तुंग जगाकडे बघणारी केविलवाणी नजर म्हणजे शाळा, उरात साठवलेली असंख्य स्वप्न म्हणजे शाळा, असंख्य स्वप्न म्हणजे शाळा, आयुष्याच्या वळणाचं गोड झरा म्हणजे शाळा, आयुष्याच्या वळणावरचं गोड झरा म्हणजे शाळा, अशी माझी शाळा, अशी माझी शाळा. आज पण रोजच्या प्रमाणे क्लास झाला. परिपाठात विचारधन फार छान झालं. आम्ही वर्गात गेलो. सर आले. वर्गात हसरे आवाज असले पाहिजे. जेव्हा गुरुजी हसतो तेव्हा शिक्षण फुलतं. निमंत्रण पत्रिका बनवल्या गेल्या. आजचा पूर्ण दिवस नियोजनात गेले. तोही महत्त्वाचा होता. शाळा सुटली. सरांनी स्पर्धा परीक्षावाल्या मुलांना पेपर दिले. ते झाल्यानंतर आम्ही वाचत बसलो. दिनांक 12 मार्च 2026 वार गुरुवार. शिक्षा और संस्कार जिंदगी जीने के मूल मंत्र है. शिक्षा आपको कभी झुकने नहीं देगी और संस्कार आपको कभी गिरने नहीं देगा. आज फार आनंदाचा दिवस, कारण आज 7वीचा स्कूल डे होता. 7वीच्या मुलांनी इतर मुलांकडून स्वच्छता करून घेतल्या. परिपाठ झाला. सूचना दिल्या. आम्ही स्टाफ रूममध्ये गेलो. पहिला टोल झाला. मुख्याध्यापिका मॅडम खुशी व उपमुख्याध्यापिका मॅडम नम्रता कडक निगराणी ठेवत होत्या.
करण व अरुण हे सेवक होते. ते आपली जिम्मेदारी चांगल्या प्रकारे पार पाडत होते. सर कामात होते, पण तरीही ते सगळ्यांचे क्षण टिपत होते. आजचा अनुभव आम्हाला दिशा देणारा होता. आमचे गुरुजी कसे सांभाळतात असतील वर्ग. आम्ही गुरुजी होतो, पण त्यातून आम्हीच शिकत होतो. म्हणजे गुरुजी आम्हाला शिकवतात, पण आम्हाला शिकवता शिकवता ते स्वतःही शिकतात, हे नव्यानं आम्हाला उमगलं. जेवणाची सुट्टी झाली. आम्ही जेवण आटोपून ताशिका केल्या. सगळ्या ताशिका छान झाल्या. आमची ही अनुभवाची शिदोरी आयुष्यभरासाठी अनुभवाच्या दप्तरात दिली आहे गुरुजींनी. आमचा अनुभव सांगण्याची संधी आम्हाला मिळाली. प्रत्येकाचा अनुभव वेगळा होता. प्रत्येकाच्या अनुभवात आम्ही आनंदाने सामील झालो. शाळा सुटली. नंतर आम्ही वाचत बसलो, तेही 2 तास. दिनांक 13 मार्च 2024, वार शुक्रवार. किताबें, कॉफ़ी और दोस्तों का साथ, स्कूल में मिलता खुशियों का हाथ, यही से शुरू होता सपनों का सफ़र, और यही बनता हर बच्चे का कल बेहतर, और यही बनाता हर बच्चे का कल बेहतर. आज क्लास होता. आम्ही क्लासमध्ये वेगवेगळे प्रश्न घेतले आणि त्यामधून आम्हाला खूप काही गोष्टी कळाल्या. त्यानंतर आम्ही स्वच्छता केली. परिपाठ झाला आणि परिपाठामध्ये मला सगळे विषय खूप आवडले आणि सगळे विषय उत्तम प्रकारे झाले. आम्ही वर्गात गेलो. वर्गात सरांनी पहिला तास घेतला व पेपर दिला. आम्ही पेपर मन लावून सोडवलं. त्यानंतर सरांनी मराठी व गणिताचा तास घेतला. जेवणाला सुट्टी झाली. जेवणाच्या सुट्टीतली मजा काही आगळीच असते. जेवणाच्या सुट्टीतली मजा काही वेगळीच असते. मित्रांच्या डब्याशी डब्बा शेअर करणं, यातली गंमत थोडी वेगळीच असते. त्यानंतर परत आम्ही ताशिकेला बसलो. त्यानंतरच्या ताशिका उत्तम प्रकारे झाल्या. बुद्धिमत्ता व इंग्रजीचा तास झाला आणि बुद्धिमत्तेमध्ये बुद्धीचं कस लागतं हे आम्हाला नव्याने उमगलं. आणि कोणतेही प्रश्न कितीही दिवसांनी आम्ही घेतले तरी ते प्रश्न आम्हाला नवीनच वाटत होते, कारण त्यामधून प्रत्येक वेळी नवीन काहीतरी आम्हाला शिकायला भेटत होतं. आजचा दिवस फार उत्तम प्रकारे गेला. त्यानंतर आम्ही वाचत बसलो आणि वाचता वाचता त्या रंगात आम्ही कधी रंगून गेलो आणि कधी हरवून गेलो ते आम्हालाही कळालं नाही. प्रवीण दवणे सर नेहमी म्हणतात की जेव्हापासून ते पहिल्या जत्रेत हरवले होते त्यानंतर त्या प्रत्येक जत्रेत हरवतच आले आहेत. शब्दांच्या जत्रेत, गाण्याच्या जत्रेत, अशा वेगवेगळ्या जत्रेत ते हरवतच आले आहेत. तसं आम्ही सुद्धा त्या पुस्तकाच्या जत्रेत हरवून गेलो. त्या शब्दांच्या जत्रेत आम्ही हरवून गेलो. दिनांक 14 मार्च 2026, वार शनिवार. आज पण क्लास होता. क्लासमध्ये आम्ही वेगवेगळे प्रश्न घेतले आणि आजचा दिवससुद्धा रोजच्या प्रमाणे गेला, पण आज थोडी गंमतच झाली, कारण आज नदीष्टचं आम्ही वाचक संवाद घेतला आणि त्यामध्ये आम्हाला नदीष्ट हे पुस्तक खूपच आवडलं होतं आणि सगळ्या पुस्तकामधून तो पुस्तक अगदी वेगळा ठरला होता, म्हणून आम्ही त्यावर वाचक संवाद घेतला. आणि मित्रांनो, हा पुस्तक खूपच भन्नाट आहे. हे वाचत असताना आम्हाला वेगवेगळ्या प्रसंगातून वेगवेगळी माहिती कळाली. आज आमचा क्लास झाला आणि नंतर आम्ही स्वच्छता केली. परिपाठसुद्धा रोजच्या प्रमाणे झाला. जसं की मी पहिल्या वेळी म्हणलं आहे की जसं आपलं शरीर जर चांगलं असेल आणि आपल्या शरीराच्या संपत्तीसाठी आपल्याला व्यायाम महत्त्वाचा असतो, तसंच आपल्या मनाच्या समाधानासाठी आपल्याला परिपाठ महत्त्वाचा असतो. त्यानंतर आम्ही खूप सारे गणित घेतले आणि त्यानंतर आम्ही ऐका व लिहाचा तास घेतला आणि तो ताससुद्धा खूप छान प्रकारे झाला. त्यानंतर आम्ही नदीचं वाचक संवाद घेतलं. तो वाचक संवादामध्ये खुशी, कल्याणी, ममता या सगळ्या मुली खूप छान प्रकारे व्यक्त झाल्या आणि आमचे गुरुजीसुद्धा व्यक्त झाले, कारण पुस्तकं जितका भन्नाट होता की आमच्या गुरुजींना सुद्धा त्यावर व्यक्त व्हावंसं वाटलं. त्यानंतर आम्ही मनोज बोरगावकर सरांना फोन लावून बोललो. फोनवर सुद्धा मनोज बोरगावकर सर अगदी आमच्या वयात येऊन आमच्याशी बोलत होते, तेव्हा आम्हाला फार आनंद झाला. आणि वेगवेगळे माणसं त्यांचा अभिमान बाळगतात, त्यांचे कौतुक करतात आणि त्याचं अहंकारनं बाळगतात. त्यांनी आम्हाला अगदी छान प्रकारे बोलले. म्हणजे अहंकार जर आपण केला तर आपल्यावर अहंकाराचं ओझं असतं, हे नव्याने आम्हाला त्यांच्या बोलण्यातून उमगलं. त्यानंतरच आम्ही वाचन करत बसलो व प्रवीण दवणे सरांनी आम्हाला काही पुस्तकं दिले होते. ते पुस्तकंसुद्धा फार भन्नाट होते. आणि मित्रांनो, वाचन हे फार महत्त्वाचं असतं, म्हणून आम्ही आठवडाभरात खूप सारी पुस्तके वाचली आणि त्यामधूनच आम्हाला आज वेगवेगळ्या प्रकारे बोलता येतं. म्हणून पुस्तक वाचणे हे फार महत्त्वाचं आहे. धन्यवाद.